नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती नवी मुंबई महानगरपालिकातर्फे काढलेली आहे. डायरेक्ट वॉक इन ड्राईव्ह आहे हा. तर जे एलिजिबल कॅन्डिडेट असतील MBBSचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हा मेनली जॉब आहे. ते डायरेक्टली जाऊ शकतात आणि अप्लाय करू शकतात तिथे जाऊन. तर त्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती वय जे असलं पाहिजे ते 21 ते 60 वर्ष महाराष्ट्र राज्याचा उमेदवार असला पाहिजे, फ्रेशर्स असला पाहिजे किंवा अनुभवी अर्ज करू शकतात, मेल फिमेल. आणि हा ऑफलाईन डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे. याच्यासाठी काही फीस नाही आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचा जॉब आहे. ॲक्च्युली हा डॉक्टरसाठींचा जॉब आहे. तर डायरेक्ट थेट मुलाखत आहे. जे कोणी तुमच्या ओळखीचे जर कोणी असेल MBBS वाले तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तर हा मुलाखतीचा पत्ता आहे आरोग्य विभाग, ते 3रा मजला, नमोपमा मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15 ओ, किल्ले गावठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई. तर हा पत्ता आहे. इथे जाऊन डायरेक्टली इंटरव्ह्यू होणार आहे. जे स्टुडंट्स असतील, जे कॅन्डिडेट असतील त्यांचा. अधिकृत वेबसाईट जी आहे ती NMMCA म्हणजेच नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन.gov.in. ह्या वेबसाईटवरती अधिकची माहिती अवेलेबल आहेच, तुम्हाला जर पाहिजे असेल, कोणी जाणार असेल इंटरव्ह्यूसाठी तर. वैद्यकीय अधिकाऱ्याची ही भरती आहे. त्याच्यासाठी MBBS शिक्षण हे मासिक वेतन जे आहे ते 60,000 रुपये असेल आणि वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत ते असेल. आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्यांना MBBSची डिग्री पाहिजे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियामध्ये. तर वयोमर्यादा जर सांगायचं झालं तर ती 25 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय हे 70 वर्ष यांची वयोमर्यादा असणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी काही सूचना आहेत ज्या की पूर्ण दिलेल्या आहे डिटेल्समध्ये. जे भरणार असतील ते वाचू शकतात. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय अर्जात चूक नमूद करावे अचूकपणे. काही माहिती चुकवायची नाही आहे. शैक्षणिक माहिती सर्व भरायची आहे. तर त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हताबाबतचा सविस्तर अचूक तपशील नोंदवा, म्हणजे सगळी डिटेल्स तुम्हाला भरायची आहे. अर्ज भरत असताना अंतिम वर्षाला मिळालेले गुण, टक्केवारी हे सगळं ते फॉर्ममध्ये भरायचे आहे. अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड, श्रेणी अथवा नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून गुणांमध्ये संबंधित संस्थेकडून प्रमाणित करून घ्यावे. मुलाखतीच्या वेळी ते सादर करायचे आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद माहितीनुसार अर्जाची छाननी पूर्ण करून घ्यायची व्यवस्थित. पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता ही शासकीय मान्यता विद्यापीठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. अनुभवाचं झालं तर शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय किंवा खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्यानंतर कम्प्युटरचं थोडंसं नॉलेज MSCIT जर झालेलं असेल तर ते पाहिजे. त्याचं कम्प्युटर जर झालेलं असेल MSCIT तर त्याचं कम्प्युटर नॉलेज ग्राह्य धरण्यात येईल. निवड प्रक्रिया आहे ती वैद्यकीय अधिकारी MBBS पदाची डायरेक्ट निवडणूक होईल. कुठलीही एक्झाम नाही, काही नाही आहे. सर्वसाधारण सूचना आहे ज्या की दिलेल्या आहे ॲडव्हर्टाईजमध्ये. आणि डिटेल्स जी आहे ती ॲडव्हर्टाईज ती उमेदवारांनी NMMC.gov.in ह्या संकेतस्थळावरती भेट जाऊन ती करून घ्यायची आहे. जाहिरातमध्ये नमूद केलेली पूर्ण कंत्राट स्वरूपाची आहे, परमनंट जॉब नाही आहे हा गव्हर्नमेंटचा. निवड झालेल्या उमेदवारांचं शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. आणि 15व्या वित्त आयोग अंतर्गत शहर आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत कार्यालयीन कामकाजाची वेळ ही 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत राहील. भरती प्रक्रिया स्थगित करणे, परिपथ भरती प्रक्रियेबद्दल बदल करणे, पदांच्या संख्येत बदल करणे हे सर्व जे अधिकार आहे ते आयुक्तांना राहील. तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.